दिशा देण्याचा कुठेतरी प्रपंच करत असताना, संसार करत असताना तुमच्या हातून काहीतरी परमार्थ घडावा, तरच तुम्ही तरुण जाताल. अशा प्रकारचं देव आणि संत या ठिकाणी आपला विचार करतात, म्हणून या ठिकाणी योजना करतात. म्हणून योग्य जर मार्गदर्शक माणसाला जर प्राप्त झाला तर माणसाच्या जीवाच्या जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. माणूस वाईट नसतो, कोणीच वाईट नाही आहे. वाईट कोणी या देवानं निर्माण केलेल्या या पृथ्वी तलावर जीव जंतू प्राणी कोणीही असेल, वस्तू असेल, काही वाईट नाही आहे. निर्माण झालेला संसार सुद्धा वाईट नाही आहे. पण संसाराला त्या पद्धतीनं जर संसार केला तर, आणि संसार जर आपण या ठिकाणी जास्त कामनिक भावनेनं जर केला, वासनिक भावनेनं जर संसारच करत राहिले, निर्माण केलेली कोणतीही अस्तित्वात आणलेली गोष्ट परमेश्वरानं वाईट नाहीये, चांगलीच आहे ती. कोणीही वाईट नसते, सगळे चांगले असतात. फक्त माणसाची धारणा वाईट असते, प्रवृत्ती वाईट असते, वृत्ती वाईट असते. आणि त्या वृत्तीला दिशा देण्याची गरज आहे, त्या प्रवृत्तीला मार्ग देण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी साधू संतांचा अवतार आहे. कशासाठी? आपल्याला व्यवस्थित, आपल्याला आपल्या आचरणानुसार आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्ग देण्यासाठी. म्हणून गुरुरूपातून या ठिकाणी अवतार आहे. गुरु माणसाच्या जीवनात पाहिजे, कारण गुरु माणसाच्या जीवनाला या ठिकाणी कलाटणी देतो, त्याला त्याचे जीवनच बदलून टाकतो. विविध शास्त्राने, धर्माने, या ठिकाणी संत महात्म्याने गुरुचं वर्णन करताना वेगवेगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. तसं पाहिलं तर गुरुच्या पूर्णत्वात जात नाही. एवढं श्रेष्ठत्व सद्गुरूच्या कार्याचे, सद्गुरूच्या अवताराचं आहे. कबीरदास एका ठिकाणी म्हणतात, सब धरती कागज करू, लेखनी सब बनराय, सात समुद्र की मसी करू, गुरुगुन्न लिखान जाय. श्रेष्ठत्व सद्गुरूचं इतकं मोठं आहे की ते हाडामासातून तयार झालेल्या या शरीराच्या माध्यमातून आपण त्याचं वर्णन करतो म्हणलं तरी ते शक्य होत नाही.